आताची सर्वात मोठी बातमी. गोल्डमॅन तथा महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे आज दुःखद निधन झाले आहे. गोल्डमॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे. पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचं निधन झालं आहे. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विगर येथील परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मूळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकीन म्हणून ओळखले जातात. पंढरीशेठ फडके हे आधी शेका पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना पण बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती. हा होता फडकेंचा राजकीय प्रवास. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हातची एंट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टाकावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची. बैल नजरेत पडला कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा हा माणूस बैल मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्यावर सध्या अनेक गाणी सुद्धा रेकॉर्ड झाली होती. त्यामुळे ते लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते.